नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा. तुम्ही जर आजच या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आजचा अनुभव शोभा नावाच्या सबस्क्रायबरने पाठवलेला आणि तो मी तुमच्यासमोर भयकथेच्या स्वरूपात मांडतोय. मी शोभा. माका एक मुलगी असा, तिचं नाव असा प्राची. आता 12वी सायन्स पास झाला होता. तेका 12वीत 91% मार्क पडले होते. तेका नर्सिंगचा कोर्स करूचो होतो. 2-3 ठिकाणी आम्ही नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन फॉर्म भरून ठेवले होते, पण शेवटपर्यंत प्राचीचं नाव सगळीकडे वेटिंग लिस्टमध्ये राहिला होता. आम्ही भरपूर प्रयत्न केले, पण यावर्षी ॲडमिशन काय प्राचीचं होऊ नाही. तर खूप निराश झाला होता. असेच 2 महिने निघून गेले आणि अचानक एके दिवशी रत्नागिरीत आम्ही एका नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन फॉर्म भरलेलो. थैसून त्यांच्या मॅनेजमेंटचा फोन इलो की एका मुलीन नर्सिंग कॉलेज 10 दिवसापूर्वी सोडलेला असा, त्यामुळे तुमचं ॲडमिशन कन्फर्म होता. तेव्हा येत्या 2 दिवसात तुम्ही कॉलेजात मुली हजर करा. आम्ही सिंधुदुर्गात मालवणमध्ये राहायचो. घाई गडबड करून आम्ही दुसऱ्या दिवशी सगळं सामान घेऊन रत्नागिरीत निघालो. तिकडे पोचल्यावर कॉलेजचे फॉर्मॅलिटीज पूर्ण केले. प्राचीची राहण्याची सोय आम्ही गर्ल्स हॉस्टेलमध्ये केली होती. आम्ही म्हणजे मी आणि प्राचीचे बाबा लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा सिंधुदुर्गात मालवणमध्ये परतलो. प्राची हॉस्टेलची 13 नंबरची रूम मिळाली होती. इतर रूम सगळे फुल झालेले होते. रूम छान होती आणि मोठी पण होती. रूमच्या समोरच्या खिडकीतून हॉस्टेलचं गेट स्पष्ट दिसायचं. सिक्युरिटीची केबिन पण स्पष्ट दिसायची. प्राची आता नियमितप्रमाणे कॉलेजात जाग लागला होता. कॉलेज हॉस्टेलाच लागण होता. ज्या 13 नंबर रूममध्ये प्राची राहत होता, त्याच रूममध्ये आणखी एक मुलगी जी प्राची 1 वर्ष सिनियर होती. तिचं नर्सिंगचं 2रा वर्ष सुरू होता. ती पण त्या रूममध्ये राहायची. दोघांचं जेवण नाश्ता या खानावळीतूनच यायचा, पण ती दुसरी मुलगी प्राचीसोबत कधीच जास्त बोलायची नाही. त्या पोरग्या आपल्याच विचारात असायचा. असंच एके दिवशी रविवार होतो, तेव्हा प्राचीन त्याचं नाव आणि गावाचं नाव विचारलं. इतक्यात त्या प्राचीवरती चिडला आणि त्याका म्हणायला लागला, तुका काय करूचा माझं नाव आणि माझ्या गावाचं नाव? माका असले परत प्रश्न विचारायचे नाही. माझ्या मुलीचं जेवण जेव्हा खानावळीतून यायचं, तेव्हा कधी व्हेज कधी नॉनव्हेज असायचा, पण त्या दुसऱ्या मुलीचं जेवण जेव्हा खानावळीतून यायचा, तेव्हा नेहमी मटण, मासे, चिकन असायचा आणि त्या एखाद्या हावरटाप्रमाणे अदाशाप्रमाणे मटण खात असायचा. एके दिवशी रात्री 2 जण झोपली होती. आता 11:30 वाजले होते. रात्री 11:30 वाजता तर पोरग्या अचानक उठला आणि आरशाच्या समोर बसला. आरशाच्या समोर बसून त्यानं पावडर लिपस्टिक लावून चालू केले. केस विंचू लागला. इतक्यात प्राचीक जाग गेली. डोक्यावरची चादर त्यानं बाजूक केल्यान आणि ह्यो सगळं प्रकार बघितल्यान. इतक्यात त्या पोरीन खांद्यात पर्स अडकवल्यान आणि तो रूमचा दरवाजा उघडून बाहेर निघाला. रात्रीचे 12 वाजले होते. आता बाहेर गेल्यानंतर प्राची विचार करू लागला, एवढ्या रात्री हा मेकअप करून जाता तरी खय? थोड्या वेळानं प्राची रूमच्या गॅलरीत येऊन बघूक लागला. त्यानं दोन्ही बाजू बघितल्यान, पण त्या पोरग्या त्याका खय दिसाना. त्यानं ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यान आणि ती पुन्हा येऊन त्या अंथरुणात पडला. दुसरा दिवस उजाडलो. प्राचीन बघितल्यानंतर त्या पोरग्या सकाळी बेडवर झोपलेला दिसला. प्राची आपली तयारी करून कॉलेजात निघून गेला. म्हणता संध्याकाळ झाली. प्राची कॉलेज संपवून रूमवर इला. फ्रेश झाला. त्यानं हा चहा करून पिल्यान आणि त्या मोबाईलवरती टाईमपास करत बसला होता. इतक्यात रात्री 8च्या दरम्यान त्या दुसरा पोरग्या रूममध्ये येईला. तेव्हा प्राचीन ते का सहजच विचारले, अगो काल रात्री 12 वाजता तू मेकअप करून खय गेलेलंस? त्या पोरग्या पुन्हा प्राचीवरती चिडला. तुझो काय संबंध आहे? मी खय जातंय आणि खय जाणं नाही हो विचारण्याचो. पुन्हा माका असा विचारायचा नाही आणि विचारलंस तर तुका भारी पडात.
प्राचीक आता झक मारल्याने हे का विचारलं असं वाटलं. प्राचीक मात्र त्या पोरीचा वागणं आता विचित्र वाटत होता. प्राचीक वाटाक लागला होता की ह्या पोरीचा काहीतरी मुलासोबत लपडा असा आणि रात्री हा तेका भेटाक जाता. आज रात्रीचे 12 वाजले होते. तसं त्या पुन्हा पोरीन आरशासमोर बसन मेकअप सुरू केल्यान, पावडर लिपस्टिक लावून चालू केल्यान, त्या केस विंचरूक लागला. प्राची मात्र आज अभ्यास करत बसला होता, त्यामुळे ह्यो समोरचा प्रकार त्या निमूटपणे पाहत होता. इतक्यात त्या पोरीन खांद्याक पर्स अडकवल्यान आणि रूमचा दरवाजा उघडून त्या बाहेर पडला. प्राची लगेचच त्याच्या पाठोपाठ रूमच्या बाहेर येला आणि त्या खय जाता ह्या बघूक लागला. त्या पोरग्या पहिल्या मजल्यांच्या पायऱ्यावरून तळमजल्याकडे निघाला, पण पुढे खय गेला ताच प्राची दिसला नाही. प्राची बराच वेळ बघत होता, पण त्या खय दिसला नाही. प्राची रूममध्ये येला आणि प्राचीन त्या पोरीच्या कपाटाचा दरवाजा उघडल्यान आणि त्याचे काही डॉक्युमेंट्स कागदपत्र मिळतात काय, त्याचं नाव गाव मिळता काय ह्या शोधूक लागला. पण ते का कसलेच कागदपत्र कपाटात मिळाले नाही. पण ते का त्या पोरीचं एक पासपोर्ट साईजचं फोटो मात्र कपाटात मिळालो. प्राचीन तो फोटो आपल्या पुस्तकात लपवून ठेवल्यात. त्या पोरीचं रात्रीचं ह्यो प्रकार 10 ते 12 दिवस सुरू होतो. दुसऱ्या दिवशी न राहल्यामुळे प्राचीन माका फोन करून ह्यो सगळो प्रकार सांगितल्या. मी त्याका सांगितलंय ह्या रविवारी आम्ही रत्नागिरी येतो आणि आपण हॉटेल मॅनेजमेंटकडून रूम बदलून घेऊया. तू 2-3 दिवस कसे तरी काढ. प्राची हा म्हणाला. दिवसभर प्राची कॉलेजात असायचा, त्यामुळे त्या पोरग्या कॉलेजात जाता की नाही ह्याच त्याका कळत नव्हता. पण त्याचा वागणा प्राचीक मात्र खूपच खटकत होता. आज प्राचीचा अंग मात्र थोडा गरम होता. त्याका ताप इलो होतो, त्यामुळे त्यात कॉलेजात जाऊक नव्हता. तर दिवसभर घराकडेच होता आणि त्या दुसरा पोरग्या पण आज दिवसभर घराकडेच होता. त्या पण कॉलेजात जाऊक नव्हता. प्राची दिवसभर झोपानच होता. आपल्याकडची क्रोसिनची गोळी घेऊन त्या रूमवरती आराम करत होता. म्हणता म्हणता रात्र झाली. दोघांचंही जेवण झालं आणि पुन्हा दोघेही जण झोपी गेले. जसे रात्रीचे 12 वाजले तसा त्या पोरग्या उठला आणि त्यांना पुन्हा आरशासमोर बसन लिपस्टिक लावूक पावडर लावूक चालू केल्यान. आरशात बघून त्या केस विंचरूक लागला. इतक्यात प्राचीक अचानक जागली. डोक्यावरची चादर त्यांना बाजूक केल्यान आणि ह्यो सगळो प्रकार तर बघत होता. इतक्यात त्या पोरीन खांद्याक आपली पर्स अडकवल्यान आणि त्या रूमच्या बाहेर पडला. इतक्यात प्राची उठला आणि त्या मोबाईल शोधूक लागला. मोबाईल काय मात्र ते काय मिळत नव्हतो. पटकन उठून त्यानं रूमची लाईट लावल्यान आणि मोबाईल हातात घेऊन त्या बाहेर पडला. पण त्या बाहेर इल्यानंतर पोरग्या त्याका खयच दिसला नाही. त्या आजूबाजूक त्यानं बरोच वेळ बघितल्यान पण त्या पोरग्या त्याका खयच दिसेना. हॉटेलचं गेट तर पूर्णपणे बंद होतो. गेटवरची लाईट लागलेली होती. प्राची पायरे उतरान गेटकडे गेला. गेटाक तर भला मोठा कुलूप लागलेला होता. सिक्युरिटी गार्डच्या केबिनमध्ये झोपी गेलो होतो. प्राचीन ते का हाक मारल्या आणि उठवल्या. सिक्युरिटी गार्ड दचकान उठलो आणि तो म्हणालो, काय हो मॅडम, काय झाला? इतक्यात प्राची ते का म्हणाला, ओ या पोरग्या तुमका हसून जाताना दिसला काय हो? तो म्हणालो, नाही हो, गेटला तर कुलूप असा आणि कोणच हसून बाहेर पडक शकणार नाही, कारण गेट मी तर 10 वाजताच लावून घेतलंय. इतक्यात प्राची म्हणाला, ओ माझ्यासोबत एक पोरग्या रवताना तर दररोज 12 वाजता केस विंचरता, मेकअप करता आणि रूमच्या बाहेर पडता, पण रूमच्या बाहेर पडल्यानंतर तर पुढे काही जाता ह्याच काय कळणार नाही. सिक्युरिटी गार्ड म्हणालो, ओ हैसून बाहेर पडणं शक्यच नाही, कारण ह्यो गेट मी 10 वाजताच रात्री बंद करून घेते आणि कुलूप लावते, त्यामुळे हैसून बाहेर पडाक चान्सच नाही. आणि इतर ठिकाणाहून म्हटलास तर ह्यो हॉस्टेलचं पूर्ण परिसर चिरेबंदी कठाड्यान बांधलेलो आहे, त्यामुळे हैसून बाहेर पडणं तर शक्यच नाही. इतक्यात सिक्युरिटी गार्ड प्राचीक म्हणालो, तुमच्या मोबाईलमध्ये त्या पोरीचं फोटो वगैरे असा काय? इतक्यात प्राची म्हणाला, माझ्या मोबाईलमध्ये तर नाही, पण माका त्याचे कागदपत्र शोधताना काल एक पासपोर्ट साईज फोटो मिळालो. तो माझ्या रूमवर असा, मी लगेचच जाऊन घेऊन येते.
असा म्हणून प्राची रूमवर येला. त्यांना फोटो घेऊन त्या पुन्हा सिक्युरिटी गार्डकडे येला आणि तो फोटो त्यानं सिक्युरिटी गार्डच्या हातात ठेवल्यान. तो फोटो बघून तर तो हैराणच झालो आणि तो म्हणालो, मॅडम ह्या कसा शक्य, ह्या शक्यच नाही. प्राची म्हणाला, काय हो काय झाला? तो म्हणालो, ह्या पोरग्यान 20 दिवसापूर्वी हॉस्टेलच्या 13 नंबर रूममध्ये पंख्यात गळफास लावून आत्महत्या केल्या ना. ह्या पोरग्या जिवंत नाही, हे सगळं भास हा. ह्या ऐकांत प्राची हैराण झाला. ते का एकदम धक्को बसलो आणि तो अचानकपणे जमिनीवरती कोसळला आणि बेशुद्ध झाला. ते का हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला गेला. दुसऱ्याच दिवशी आम्ही म्हणजे मी आणि प्राचीचे वडील आम्ही रत्नागिरी पोचलो. पुढचे 4 दिवस प्राची पूर्णपणे कोमात असल्यासारख्या होता. 4 दिवसानंतर ते का शुद्ध येईल आणि आम्ही दोघांजणं ते का घेऊन सिंधुदुर्गात आमच्या मालवणात परतलो. मित्रांनो, ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही आजच इला असाल तर चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नका. म्हणजे पुढची एक भयानक कथा तुमका ह्या चॅनलवर ऐकाक मिळत. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते. धन्यवाद.